गांधी निराधार अनुदान योजना योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा जो लाभ आहे पेन्शन वाटपाची वितरणाच्या तारखेबाबत एक अत्यंत खात्रीलायक महत्वाची अपडेट आलेली आहे। या अंतर्गत पाहू शकता जी पेन्शन आहे नोव्हेंबर महिन्यासाठी मागच्या आठवड्यात आपण पाहिलं होतं की वितरणाचा जो लाभ आहे हा लाभासाठी पुन्हा एकदा शासन निर्णय शासनाकडून जाहीर करण्यात आला होता। वितरणाच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात आला होता। आता दिव्यांग बांधव त्याचबरोबर निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे बांधव आहेत, निराधार बांधव त्याचबरोबर विधवा महिला या सगळ्यांसाठीची जी पेन्शन आहे 2500 आणि 1500 या पद्धतीने जी पेन्शनचा लाभ जो आहे हा 20 तारखेपासून देणं सुरू होणार आहे, वितरणास सुरुवात होणार आहे अशी अपडेट आलेली आहे। अर्थात अधिकृतरित्या पाहू शकता शासनाकडून अशी तारीख फिक्स केली नसली तरी जर तुम्ही पाहिलं डीबीटी पोर्टलवर लवकरच येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये उद्यापासून 1 ते 2 दिवसांमध्ये या तारखेबाबतची अपडेट डीबीटी पोर्टलवर जाहीर केली जाईल आणि 20 तारखेपासून पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये सगळे जे लाभार्थी आहेत, निराधार बांधव आहेत, दिव्यांग बांधव आहेत, त्यांच्या बँक खात्यावरची पेन्शन आहे 2500 असेल 1500 असेल जी काही असेल त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल। त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये आपण सांगितलं होतं केवायसी, त्यामध्ये पाहू शकता पुन्हा एकदा कागदपत्र जे शाखेमध्ये मागवण्यात आले होते, निराधार शाखेमध्ये एक लिस्ट तयार करण्यात आली होती। त्यामध्ये ज्या चुका झाल्या होत्या या चुकांची सुद्धा डेटा एंट्री सध्या सुरू आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्या बांधवांचे सुद्धा पैसे याच वेळेमध्ये जमा होणार आहेत। तर पुढच्या 20 तारखेपासून तुम्ही चेक करू शकता तुमचं बँक खात्यामध्ये जे 2500 रुपये आहेत निराधार बांधवांचे हे जमा व्हायला सुरुवात होणार आहेत। खात्रीलायक अपडेट असून लवकरच अधिकृतरित्या वेबसाईटवर सुद्धा डीबीटी पोर्टलवर याबाबतची माहिती जारी केली जाईल। तर अशा पद्धतीने अत्यंत महत्वाची अपडेट निराधार योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यासाठीचं पेन्शन 20 तारखेपासून पुढे जिल्हानिहाय तालुकानिहाय बँक खात्यामध्ये निराधार बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। या संदर्भातल्या सगळ्याच्या पुढच्या अशा सगळ्या महत्वाच्या अपडेट आहेत या दररोज वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।